भ्रष्ट सिस्टीमने बरबटलेल्या आपल्या देशामध्ये शिक्षणाची वाट लागली आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये। शासन आपल्या परीने प्रयत्न करत असलं तरी प्रशासनाची आणि आपल्यासारख्या सामान्यांची साथ कधी मिळणार हे प्रश्न अनुत्तरितच आहे। आपला देश जगामध्ये सध्या प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलाय तो विद्यार्थी आंदोलनांमुळे। एक नाही ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, त्यात आता भलतंच एक आंदोलन सुरू होतंय, म्हणजे अजून कन्फर्म नाहीये पण होऊ शकतं रामदेव बाबांचं। तेच रामदेव जे योगगुरू म्हणून ओळखले जातात। योगासोबतच राजकारणातही ज्यांना कमालीचा इंटरेस्ट आहे आणि म्हणूनच ते विद्यार्थी आंदोलन, विरोधक अशा त्यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयांवर सुद्धा आपलं मत व्यक्त करत असतात। आंदोलन के नाम पर मैं अराजकता अनार्की का समर्थक नहीं हूं, लेकिन भाई ये बात तो जरूर है, देश में घपला भी बहुत है। ये घपले ठीक कर लो, नहीं तो कहीं ऐसा ना हो कि बाबा रामदेव को दोबारा आंदोलन करना पड़े। भाजपा सरकारवर त्यांनी कधीही टीका केलेली नव्हती, आता मात्र त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। कसली चिंता सतावतीये रामदेव बाबांना? विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आंदोलनाच्या कारणावरून विद्यार्थ्यांना दूषणं देणारे रामदेव स्वतःच आंदोलनामध्ये उतरण्याची भाषा करतायत। आंदोलनाचा इशारा देऊन त्यांना सरकारला लक्ष करायचं आहे का? जो त्यांचा प्रांत नाहीये त्या विषयांमध्ये का रामदेवांना रस आहे? रामदेव आंदोलनात उतरले तर खरंच परिस्थिती बदलेल का? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून मिळवणार आहोत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। स्पर्धा परीक्षांमधली पेपर फुटी आणि घोटाळे गेल्या काही दिवसांमध्ये जरा जास्तच वाढलेत, नाही का? पण याला फक्त सरकार जबाबदार आहे का? उलट असले गैरप्रकार रोखण्यासाठी सगळ्यात आधी तत्परता कोण दाखवत असेल तर ते आहे सरकार। कायद्यात बदल केले जात आहेत, ते कठोर होत आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटले चालवण्याची तयारी होते आणि एकूणच परीक्षांमधली किंवा परीक्षा व्यवस्था जी काही आहे ती कशी जास्तीत जास्त पारदर्शक होईल हे पाहिलं जातंय। पण कसं आहे, कोणतीही गोष्ट एकतर्फी होऊन चालत नाही। सरकारने कायदे केलेत तर प्रशासन म्हणजेच सिस्टमकडून त्याची अंमलबजावणी ही व्हायला हवी। काही विशिष्ट विद्यार्थी आणि पालकांनी अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी न होता उलट त्याच वेळी आवाज उठवला पाहिजे, पण दुर्दैवाने असं होत नाही आणि त्याची परिणती ठिकठिकाणच्या आंदोलनांमध्ये होतीये। CJPचं आंदोलन गाजलं, त्यानंतर झारखंड आणि इतरही विविध ठिकाणी राज्यामध्ये कुठे ना कुठे आंदोलनं ही सुरूच आहेत। पण हे कमी की काय, आता रामदेव देखील आंदोलनात उतरण्याचा इशारा देत आहेत। पेपर लीक, भरतीतले घोटाळे आणि युवकांमध्ये वाढत असलेला असंतोष हे मुद्दे मांडून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 90% मुलाखती बोगस आहेत, त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय अशा आशयाचा दावा रामदेव यांनी केला, पण त्याला पुष्टी देणारा कुठलाही पुरावा मात्र सापडलेला नाहीये। आता आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला असला तरी त्यांनीच आंदोलनाला विरोध सुद्धा केला होता। देश रस्त्यांवरून चालणार नाही तर तो संसदेतून चालेल। शिक्षण मंत्री कोण असेल हे पंतप्रधान ठरवतील, संसद ठरवेल असं त्यांनी म्हटलं होतं। सरकारला विरोध करणाऱ्या CJPला त्यांनी लक्ष केलं होतं, पण मग CJPनं देखील त्यांना जसंच्या तसं उत्तर दिलं। त्यांनी त्यांच्या प्रोडक्ट्सकडे लक्ष द्यावं असा सल्ला अभिजित दिपके यांनी रामदेव बाबा यांना दिला होता। नकली उत्पादनांवरून, विदेशी प्रोडक्ट्सवरून रामदेव थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आलेले आहेत। देशातलं बालपण कसं वाचेल याची चिंता रामदेवांना सतावतीये। काही लोक या बालपणाचा उपयोग करतायत आंदोलनासाठी। या लहान मुलांना आंदोलनांमध्ये नाही ओढलं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे। विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये म्हणून ते स्वतः आंदोलनात उतरणार आहेत का हे पाहिलं पाहिजे। त्यांनी आतापर्यंत कोणती आंदोलनं केली आणि त्यामध्ये त्यांना किती यश मिळालं यावरती एक नजर टाकूयात। सगळ्यात पहिलं, काळा पैसा विरोधी आंदोलन 2011। देश विदेशातून काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बाबा रामदेव यांनी दिल्लीतल्या रामलीला मैदानामध्ये आंदोलन केलं होतं। दुसरं, अण्णा हजारे आंदोलनामध्ये सहभाग। 2011च्या भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल आंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता। आता या दोन आंदोलनांचा त्यांचा इतिहास आहे। दुर्दैवाने या दोन्ही आंदोलनांचा रिझल्ट हा फारसा काही सकारात्मक राहिलेला नाहीये। काळा पैसा परत आणण्यात आतापर्यंत कोणतंही सरकार सक्सेसफुल झालेलं नाहीये। आणि दुसरं, जे आंदोलन अण्णा हजारे यांनी जनलोकपाल बद्दल केलं होतं तर त्याची रियालिटी ही आहे
की जनलोकपाल नावाचं स्वतंत्र विधेयक कधीही कायद्यामध्ये बदललं नाही किंवा स्वतंत्रपणे कार्यरत झालं नाही आत्तापर्यंत. मात्र 2011च्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 हा संसदेमध्ये मंजूर केला आणि त्यानुसार सध्या भारतामध्ये लोकपाल ही संस्था कार्यरत आहे. आधीची आंदोलनं अपयशी ठरल्यानंतरही रामदेव पुन्हा का आंदोलनाच्या मार्गावर जात आहेत? तर आम्हाला वाटतं सगळ्यात पहिलं, युवकांच्या वाढत्या असंतोषाशी स्वतःला जोडून घेत आहेत का रामदेव बाबा? कारण युवकांच्या विरोधात कुणीही जाण्यास सध्या तयार नाहीये. विरोधक सोबत होते, सरकारही झुकलं. त्यामुळे युवकांच्या प्रश्नांवरती आम्हीही तुमच्या सोबत आहोत हा संदेश रामदेव देत आहेत असं एकूणच दिसून येतं. दुसरं, स्वतःचीच रिब्रँडिंग नव्यानं करायची आहे का? 10वीं 12वीं के जो एग्ज़ाम के मार्क्स हैं वो कहीं जुड़ते ही नहीं है. कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स के आधार पर ही आगे यूनिवर्सिटी में सिलेक्शन होता और उसके बाद में फिर जो है जब कहीं नौकरी की बारी आए, खास करके गवर्नमेंट जॉब्स में इंटरव्यू के दौरान 90 से 99% घोटाला होता है. अपने विचार, अपने संस्कार, अपने संगठन, अपने ही जाति वर्ग समुदाय के लोगों को ठोक लेते हैं और बाकी को बाहर धक्का मार देते हैं. ये बहुत ही अपमानजनक है. ये लोकतंत्र के खिलाफ है. आपण भ्रष्टाचाराचे कट्टर विरोधक आहोत हे यातून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण केवळ योगगुरू नाहीयेत, तर राष्ट्रीय सामाजिक चर्चेतलं प्रभावी व्यक्तिमत्व आहोत. राष्ट्रीय हित आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांना दाखवायचं आहे. तिसरं, सरकारच्या विरोधात नाही पण सरकार सोबतही नाही. व्यवस्था सुधारा नाहीतर मी आंदोलन करेन ही भाषा काही सरकार पाडण्याची नाहीये. ती सरकारला सुधारणा करण्यास भाग पाडण्याची भाषा आहे. त्यामुळेच ते सत्तेचे कट्टर विरोधक न होता गरज पडल्यास सरकारलाही आपण सुनावतो अशी स्वतंत्र प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न दिसतो. हे काही उद्देश असू शकतात रामदेव यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामागे. पण जसं 2011 सालच्या आंदोलनाने नंतर सरकार उलथवून टाकलं तसं यावेळी होईल का? तर तशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. अनेक आंदोलनं हाताळण्याचा सरकारला अनुभव आहे आणि आंदोलन झालं तरची ही गोष्ट आहे. रामदेव हे योग शिकवणारे आणि एक व्यावसायिक आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणे ते किती चिवटपणे आंदोलन करतात आणि आपल्या मागण्या लावून धरतात यावरती त्या आंदोलनाचं यश हे अवलंबून असेल. देशभरामध्ये रामदेवांचे समर्थक मोठ्या प्रमाणावरती आहेत. एका आवाहनाला ते प्रतिसाद देऊन रस्त्यावरती उतरू शकतात. ते सांगत असलेल्या घोटाळ्यांच्या उपाययोजनांवरती सरकार आधीपासून काम करते. त्यामुळे वेगळं काय करण्याची त्यांची अपेक्षा आहे हे त्यांनीच खरं तर स्पष्ट करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाहूया ते खरंच आंदोलन करतात का? इशाऱ्यावरती भागवलं जाईल का? तुम्हाला काय वाटतं? काय करतील रामदेव बाबा? कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.